यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बतनारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं धत्ते द्यौकियद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय हो। इष्टोपदेश ग्रंथ में 5 नंबर का श्लोक चल रहा है। तो उसमें भूमिका ये बताई थी कि हमें व्रत संयम की प्रेरणा दी गई। तीसरे श्लोक में क्यों करना है व्रत आदि, तो जिसको अपना जन्म सफल करना है, जिसको ये मनुष्य भाव मिला है, उसको अगर इसका सही इस्तेमाल करना है तो हमें इस शरीर से साधना करनी है। ये शरीर हमें किस लिए मिला है? भोगों के लिए नहीं। भोग तो हम हर भाव में भोगते हैं, लेकिन संयम करने के लिए एक ही भाव मिला है, एक ही पर्याय मिली है। आज तक अनेक बार ऐसी पर्याय मिली, लेकिन कभी हमने उसका यूज़ ऐसा नहीं किया जो करना चाहिए। तो यहाँ बता रहे हैं व्रत नियम संयम जो भी लेगा तो उसी के उस भाव का, उस जन्म का, उस शरीर का अच्छे से यूज़ हो गया, या उसको उसका लाभ होगा। अन्यथा ऐसे तो हमने अनंत मनुष्य भाव लेकर छोड़ दिए, लेकिन फिर भी उसमें हम सुखी नहीं हो पाए, उससे हम मुक्त नहीं हो पाए। तो ये भाव किस लिए मिला है सिद्धम? इस भाव से क्या करना है? क्यों मिला है ये भाव? जन्म मरण का अंत करने के लिए। तो किया क्या? प्रयास किया क्या, ये पूछ रही हूँ। मैंने क्या आपका नाश किया ये नहीं पूछ रही। तो हम इसका प्रयास हर दिन करना चाहिए, हर समय करना चाहिए कि मैं तो जन्म मरण से अतीत हूँ। तो मैंने आज सुबह 24 तीर्थंकर की पूजन की थी। तो उसमें मुझे ऐसे बहुत अच्छे से चिंतन हुआ कि जो भी अर्घ्य चढ़ाते हैं उस टाइम पे बोलते हैं ना, जन्म जरा मृत्यु विनाशनाय जलम निर्वपामिति स्वाहा। तो मैंने आज हर अर्घ्य के बाद यही चिंतन लिया था कि जन्म है ऐसा अगर मानेंगे तो वो जन्म ये दोष है, ये समझ में आता है क्या हमें? उसका स्वीकार होता है क्या? जन्म तो किसका जन्म हुआ ये बताओ पहले। किसका जन्म हुआ? मतलब आपका जन्म हुआ ये नहीं मैं पूछ रही, किसका जन्म हुआ? जब जन्म हुआ तो हाँ शरीर का ऐसा बोलते हैं क्या हम? किसका जन्म हुआ? मेरा जन्म हुआ ऐसा आप बोलते हैं। तो मुझे बताना है कि वो जो पुद्गल है ना, पुद्गल का या मांस का पिंड है, उसकी उत्पत्ति हुई है, और आपने क्या मान लिया? मेरी उत्पत्ति हुई। तो कितनी मूढ़ता है ये। इसलिए बता रहे कि
इस शरीर से हम अपनी पहचान करते हैं, यही सबसे बड़ी मूर्खता है और यही जन्म 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 का कारण है। जन्म लेने का कारण, हर भाव में जन्म लेने का कारण यही है कि इस शरीर को जो भी मिला ना वो शरीर मेरा ऐसा आपने मान लिया, इसी वजह से भ्रमण चल रहा है। इसलिए आज क्या करना है, तो मैंने क्या किया, आज सुबह हर अर्घ्य में मैंने यही भाववासना की कि अजन्म स्वरूप हूँ, तो जन्म और जरा का मुझे कहाँ नाश करना है। आप ये बोलते हैं ना, जन्म जरा मृत्यु विनाशनाय मैं जल चढ़ाता हूँ, तो मैंने वहाँ चिंतन किया, उसका अनुभव किया कि मैं तो अजन्म स्वरूप हूँ, मुझे कहाँ जन्म मरण का नाश करना है। वो तो हो रहा है, बस उसका नाश होगा, जब होगा, जैसे होगा, होने वाला है तब होगा। लेकिन मैं अभी क्या फील कर सकता हूँ, क्या जानना चाहिए मुझे अभी, मैं तो जन्म मरण से, जन्म से अतीत हूँ। जाने दो, आप मरण का अभी चिंतन ही नहीं करते, जन्म का हर साल चिंतन करते हैं, हर दिन, साल में एक दिन। तो उस दिन यही चिंतन करना है कि मैं तो जन्म रहित हूँ। तो पहला मैंने जल चढ़ाया तो ऐसा अनुभव किया, वहाँ पर तो बोलते ही है हम, मम जन्म जरा मृत्यु विनाशनाय। लेकिन अभी जब चंदन चढ़ाया तो क्या चिंतन करेंगे बताओ, यही जन्म का ही विशेषण लो, अजन्म का ही। वैसे ही सभी अष्टद्रव्यों के ऊपर मैंने थोड़ा सा भावभाषण करते हुए अर्घ्य चढ़ाए थे। चंदन के लिए क्या कर सकते हैं आप, शीतल स्वरूपी हूँ। नहीं, यही जन्म मरण के ही हिसाब से, जन्म, ये जो विशेषण मैंने बताया अजन्म स्वरूप हूँ, तो इसके ही रिलेटिव बताओ कि चंदन चढ़ाएंगे तो क्या फील करेंगे। तो मैंने क्या किया ये बताती हूँ। मैंने चिंतन किया कि अगर जन्म है तो संसार है, और आपको फिर संसार के ताप का नाश करना है, इसलिए आप चंदन चढ़ा रहे हैं। तो मुझे जन्म ही नहीं है ना, तो फिर मुझे क्या करना है, कहाँ संसार है मुझ में, कहाँ उसका ताप है, कहाँ उसके नाश के भाव है। कोई पुरुषार्थ मुझे बाहर नहीं करना है, मैं तो अजन्म स्वरूप हूँ। आगे बताओ, अक्षत चढ़ाते हैं तो अक्षय पद प्राप्त है नमः। हाँ, अभी ये अजन्म के बारे में मुझे पूछना है। मेरा स्वरूप ही अक्षय है। हाँ, मतलब जन्म किसको होता है, किसका होता है, जो नष्ट होने वाला है उसका जन्म होता है, और जिसका जन्म हुआ है वो नष्ट होने वाला है। लेकिन मैं तो जन्म स्वरूप अक्षय हूँ ना, तो मुझे कहाँ जन्म, कहाँ मरण, कहाँ मुझ में दोष है, मैं तो अजन्म स्वरूप हूँ। थोड़ा सा फील करो, मैंने क्या कुछ ऐसे अलग से नहीं किया है, लेकिन वहाँ पर चढ़ाते टाइम पे थोड़ा सा हो गया चिंतन, इसलिए आपको सब आता है, लेकिन मुझे ऐसे मेरे फीलिंग्स बताने थे। तो अक्षय स्वरूप ये मेरा है, तो उसमें जन्म का संबंध ही नहीं है, मैं तो जन्म से अतीत हूँ। आगे पुष्प चढ़ाते हैं आप, तो निष्कषाय स्वरूपी हूँ। अजन्म के रिलेटिव बताओ मुझे, ये कैसे फील करेंगे जब आप पुष्प चढ़ाते हैं। तो जैसे कामबाण विध्वंसनाय नमः, जब मेरे शरीर ही नहीं तो काम वासना मुझ में है ही नहीं। हाँ, जब मुझे जन्म ही नहीं है, अगर मैं जन्म लेता तो मुझ में काम भावना आती, तो मुझ में कषाय आते। मैं तो अजन्म स्वरूप हूँ ना, कहाँ मुझे किसका नाश करना है, मुझ में तो काम वासना विकार है ही नहीं। कितना अस्पर्शी हूँ मैं सभी से, और ऐसा अगर मेरा रूप है तो कहाँ मुझे आकुलता है, कहाँ पर से अटैचमेंट है, कुछ भी नहीं ना, वहाँ पर मैं अजन्म स्वरूप हूँ। कितना अच्छा है मेरा स्वभाव, कितना पवित्र है, कितना अस्पर्शी है सभी से। ऐसा अजन्म स्वरूप मैं हूँ, इसलिए मैं ये जानने के लिए ये पुष्प चढ़ाता हूँ। आगे हाँ, अभी नैवेद्य चढ़ाते हैं तो क्या चिंतन करेंगे, जब देह ही नहीं तो शुद्धा कहाँ थी। हाँ, जब मेरा जन्म नहीं है, ये शरीर मुझे नहीं मिला है, ये तो शरीर बस उत्पन्न हुआ है, वहाँ पे संयोग में मैं आया हूँ, तो इसको मैं अपना मान रहा हूँ। मुझे कहाँ क्षुधा है, मुझे कहाँ भूख प्यास है, मुझे कहाँ आसन पान करना है।
ये भी सभी दोष है और मैं तो निर्दोष परमात्मा हूँ, इसलिए अजन्म स्वरूप में क्षुधा से रहित हूँ, इस शरीर से रहित हूँ, निर्देह स्वरूप हूँ, अनशन स्वरूपी हूँ। अनशन बोलते हैं ना, लेकिन जन्म मेरा नहीं है, ये शरीर मेरा नहीं है, तो मुझे अनशन कहाँ है? इसलिए मैं अनशन स्वरूपी निर्देह अजन्म स्वरूप जीव हूँ, ऐसा भावभाषण हुआ। आगे दीप चढ़ाते हैं तो मोहांधकार विनाशनाय नमः। मेरा स्वभाव ही ज्ञान है, तो अंधकार मेरा स्वभाव है ही नहीं, प्रकाशमान हूँ मैं। मोह के लिए लगाना है ना, मोह का नाश करने के लिए मैं ये दीप चढ़ाता हूँ। तो अगर मैंने अपना जन्म माना तो मोह हो गया। आप में मोह है ना? कब करते हैं हैप्पी बर्थडे? बर्थडे हैप्पी रहता है क्या, ये बताओ पहले, और बर्थडे रहता है क्या, ये भी बताओ। तो अगर हमने मोह से शरीर को मेरा मान लिया तो समझ लेना वहाँ पर अवश्य अंत होने वाला है आपका। तो जहाँ मेरा शरीर ही नहीं है, शरीर की उत्पत्ति मेरी नहीं है, तो किससे मोह करना है? मैं तो अकेला, मेरा स्वरूप ऐसा है कि इस जगत में मेरा कुछ भी नहीं है, तो किससे मैं मोह करूं? और फिर वो मोह करके उसका नाश करना, ये तो फिर बहुत दूर की बात होगी। इसलिए जन्म मरण से मैं रहित हूँ, जन्म से रहित हूँ। हर एक को अपने, आप जब बनाते हैं ना, जन्मदिन मनाते हैं ना, तो हर एक दिन ऐसा, हर साल में उस दिन ऐसा चिंतन करो कि अजन्म क्या है, मेरा स्वरूप कैसा है, कैसे मुझे फील करना चाहिए, ऐसे। इसलिए आगे मतलब आप क्या करते हैं बताऊं? एक मिनट, आप क्या करते हैं बताऊं? हाँ, क्या आप बताते? आप बताओ क्या करते हैं? काय करती बोल नेमती? काय करता हो? केक कट करता? आता काय कधी केलं होतं सांग? आदिनाथ भगवंतांनी केक कट केला होता का? महावीर भगवंतांनी केला होता का? कुठल्या आपल्या भावलिंगी संतांनी काय केलं होतं कधी कोण? मग त्यांनी नाही केलं ते आम्ही करायचं असतं, हो ना? म्हणून सांगितलं की आपण अज्ञानीच होत चाललोय. कुठं त्यांची पिढी होती, कुठं त्यांचे आदर्श होते, काय त्यांचे संस्कार होते, काय त्यांची धारा होती, आणि आपण कुठं चाललोय हो. म्हणून सगळ्यांनी नुसतंच लिहायचं बरं का, वैराग्य दिनाच्या शुभेच्छा म्हणून. पण वैराग्य कशाला म्हणायचं असतं? म्हणजे मला म्हणायचंय, त्यांना वैराग्य झालं होतं जेव्हा त्यांना जन्मकल्याणी होतं ना, त्याच दिवशी ज्यांना वैराग्याचे भाव झाले, त्यांना दीक्षेचे भाव झाले, त्यांना वैराग्य दिन तो होता. जन्मतिथीच त्यांची दीक्षा तिथी होती, त्यांना तो वैराग्य दिन ठरला. तुम्हाला वैराग्य त्या दिवशी होतं का? कसं व्हायला पाहिजे ते सांगा बघू. का व्हायला पाहिजे वैराग्य हो? कधी आहे जन्मदिन? जन्मच नाही आपल्याला तर कुठला दिन? तर मला म्हणायचं की त्या दिवशी आपल्याला वैराग्य का व्हायला पाहिजे? रुपाली बोल. हॅलो, कुठे गेली? म्हणजे का म्हणायचं जन्मदिनाला वैराग्य दिन? का म्हणायचं? एक तर्क सांगा तुमचं, जाऊ दे. कारण तीर्थंकरांना त्यांच्या जन्माच्या दिवशीच वैराग्य होतं आणि ते दीक्षा घेतात. तेच ना, मग ज्यांना वैराग्य झालं, ज्यांनी त्याला दीक्षातिथी केली, त्यांच्यासाठी तो वैराग्य दिन झाला. हां, सगळ्यांना तुम्ही का म्हणताय वैराग्य दिन? व्हावं म्हणून ना. बरं, मग ते का व्हावं ह्याच्यासाठी चिंतन करायला पाहिजे ना. मग त्यासाठी दुःखच सांगितलंय ना, आपण जन्म जरा मृत्यूचा नाश करायचा असतो म्हणतो ना. मग जन्मदिन म्हणून मग त्या दिवशी वैराग्य व्हावं की आपल्याला असा जन्म परत नको म्हणून. हा, मग ते परवा दिवशी आपलं भजन म्हणलो ना आपण, म्हणजे ते मी भजन आज जर असं चिंतन केलं होतं म्हणल्यावर मला खरं वैराग्य झालं बरं का. खरं ॲक्च्युली जेव्हा आता मी माझं सांगते की जेव्हा मी व्रत घेतलं, तो व्रतचा दिवस माझा वैराग्याचा दिवस म्हणायचं का नाही? हां, कुठला दिवस म्हणायचं? जन्माच्या दिवशी वैराग्य नाही झालं, मग जेव्हा व्रत घेतलं तो दिवस वैराग्य दिन म्हणायचा. मग तुम्हाला जेव्हा ज्या गोष्टीबद्दल कधी वैराग्य होत आहे ना, तो तुमचा वैराग्य दिन आहे.
होत असेल की कधीतरी संसारापासून वैराग्य, काय काका कधी होते? बास नको आता मला हे करायचं नाही असं कधी होतंय का नाही होत? होतंय ना, सारखं सारखं होत आहे. म्हणजे रोज येतं तुमच्या आयुष्यात तो दिन. आमच्याकडे कधीतरी आला म्हणायचं का? तर ते जे जन्माची कथा घेतली आहे ना जी मनुष्याच्या, तर मी सॉरी मराठीत कसं काय गेले, सॉरी, तो जन्म हमारा हुआ है ऐसा जब हम देखते हैं, मतलब इस शरीर का जन्म ये तो दोष है, मान्य है, इससे यही सबसे बड़े दुख का कारण है। जन्म ये दोष, यही सबसे बड़ी तकलीफ़ है, दोष है, दुख है। तो इसलिए अगर उसको जन्म की वेदना याद आएगी तो वो कभी भी जन्मदिन नहीं मनाएगा, और उसी वजह से उसको वैराग्य हो जाएगा। इसलिए उस भजन में बताया ना, आपके पास होगा तो पढ़ो, बहुत अच्छा है भजन वो। गर्भ के दुख को हम आज भूले हुए, कोख की गंदगी में थे सिकुड़े हुए। गर्भ के दुख को हम आज भूले हुए, कोख की गंदगी में थे सिकुड़े हुए। आठवलं का तुम्हाला? सॉरी, आप आज अगर आपका जन्म हुआ है तो आप इससे पहले 9 माह कहाँ थे? गर्भ के दुख को हम आज भूले हुए। परसों हमारे सामने एक भाई बैठे थे तो उन्होंने बोला कि उनको क्या हो सकता है दुख, जो गर्भ में है उनको कुछ दुख होता है क्या? बताओ, हो सकता है क्या? कैसे? उनको कुछ दुख नहीं होता क्या? उनको क्या पैसे कमाने हैं, क्या रसोई बनानी है, या बच्चों को पालना है, क्या करना है? वहाँ पर तो बहुत सुख होगा, ऐसे वो बोल रहे थे। तो क्या दुख है वहाँ पर? हाँ, तो यही बता रहे हैं दुख है। आपको वो बोल नहीं सकते ना, ये सबसे बड़ा दुख है। और आपको अगर वो दुख ना लगे तो ये उससे आगे की बात। तो यही बता रहे हैं यहाँ पर, गर्भ के दुख को हम आज भूले हुए। 9 महीने के बाद जब जन्म होता है ना तो उसी समय आप सब भूल जाते हैं पहले का। उन 9 महीनों में क्या किया है, क्या दुख सहा है हमने ना, पूरा दुख भूल जाते हैं। तो इसलिए वो याद करो तो सच्चा वैराग्य प्राप्त होगा, वही वैराग्य का कारण हो सकता है। गर्भ के दुख को हम आज भूले हुए, कोख की गंदगी में थे सिकुड़े हुए। अपना दुख अपनी माँ भी समझ ना सकी। क्या करते हो? हाँ, जब आपके गर्भ में बच्चा होता है तो आपको क्या पता चलता है उसको क्या वेदना हो रही है, उसको क्या चाहिए, वो क्या कर रहा है, आपको कुछ समझ में आता है? एक्सपीरियंस्ड जो भी होगे बताओ, क्या किया था क्या आपने अपने बच्चे के लिए? उसको अगर अभी गर्मी हो रही है और आपको क्या पता चलेगा, उष्णता का उसको दाह हो रहा है तो वो कैसे बताएगा? और वो अगर क्या बोलते हैं, पंच मारत असेल ना, ते पण तुम्हाला समजणार आणि त्यात तुम्हाला आनंद। म्हणजे ते मराले आतमध्ये ओरडाले, काय म्हणते, तुम्हाला सगळं आपलं राग काढतंय तुमच्यावर, पण तरी सुद्धा त्याची शक्ती तेवढीच। तर म्हणून सांगायचं की अपना दुख अपनी माँ भी समझ ना सकी, दर्द अपनी जुबाना बयां कर सकी। हमारी वहाँ पर ज़ुबान भी नहीं रहती कि जो हमें बयां कर सके, आपको अलग सामने वाले को बता सके कि मुझे क्या दुख हो रहा है, क्या तकलीफ़ हो रही है अंदर। जैसे अगर अभी यहाँ पर समझो आप बोल सकते हैं लेकिन आपका किसी ने लॉक कर दिया, हाथ पैर बांध दिए हैं, आंखें बंद कर दी और काय म्हणायचं, चेन लॉक करून टाकलं। और ऐसी हालत में आपको किसी ने बहुत कंजेस्टेड जगह में रखा है, 1 घंटे के लिए रखा है समझो। या पहले ऐसे देते थे ना सज़ा, हिटलर के टाइम पर क्या करते थे, वो
ऐसे ज़मीन में बहुत छोटे छोटे, जैसे समझो 5 फीट भी नहीं, 4 फीट गड्ढे करते थे और उसमें 1 या 2 फीट का ही ब्रेड्थ, क्या बोलते हैं उसको, रुंदी 1-2 फूट आणि 4 फुटाची फक्त हाईट आणि वरून जाळी, अशा केजमध्ये तुम्हाला बसवत होते. किती अनेक दिवस, त्यात पण परत हात लॉक, पाय लॉक, तोंड लॉक, सगळं. आता सांगा मला काय करणार हो? जाऊ दे, 1 दिवस फक्त बसवलं समजा आपल्याला, तशा कंडिशनमध्ये तुम्हाला उभारता येणार नाही. कसं बसावं लागणार? पाय आखडून, हात जवळ घेऊन, मुंडकं काय म्हणायचं तुम्हाला, असं सिकडून बसावं लागणार त्या कंडिशनमध्ये. काय होणार हो हालत तिथं आपली? बोलायला येणार नाही, सांगायला येणार नाही कोणाला. एकदा विचार करून बघितलं तर, असं दाखवलं होतं एका ठिकाणी कशात तरी, की त्या माणसाला बाहेर काढलं तर त्याचे पाय सरळ करता येईना त्याला. बघता तुम्ही पण, जन्म झालेल्या बाळाला सगळं करावं लागतं, त्यांचे हाडं मऊ असतात त्यामुळं सरळ होतात ते. तुमचं काय व्हायचं? सगळं आखडून गेलं तर हात पाय हलायचे नाहीत, अशी कंडिशन असते. तो क्या बताए यहाँ पर, अपना दुख अपनी माँ भी समझ ना सकी, दर्द अपनी जुबान ना बयां कर सकी, थोड़ी दुर्गंध भी ना सुहाए, कैसे 9 मास हमने बिताए. अभी आपको थोड़ी सी दुर्गंध आए तो सहन नहीं कर सकते, लेकिन वहाँ पर क्या किया है आपने? 9 मास ऐसी गंदगी में रहे हैं, ऐसी गंदगी निकाले हैं वो दिन की अभी वो याद भी नहीं आते. यही सबसे बड़ी तकलीफ है. अगर याद आए तो उसी समय वैराग्य हो जाए कि मुझे ऐसा जन्म फिर से नहीं लेना है. भावना तो करो, जाने दो, अभी तो बताने के बाद तो याद आया है, तो अभी भावना ये करो कि हमें फिर से कभी भी ऐसे जन्म नहीं लेना है, किसी के माँ के गर्भ में नहीं जाना है या किसी भी योनि में नहीं जाना है. चारों गतियों में दुख ही है, जन्म का दुख है, मरण का दुख है, तो हमें ऐसा जन्म नहीं लेना है. तो उस दुख का स्मरण जो करेंगे तो उसको क्या भावना होगी? धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य आए. वो क्षण धन्य होगा जब हमें ऐसे सब तत्व की चर्चा सुनने को मिलेगी, उसका हमें लाभ होगा और उससे हम चिंतन करके वैराग्य को प्राप्त होंगे. तो ऐसा तो हर भव में हम भ्रमण कर रहे हैं, तो उसका कारण यही है, जन्म में हम सुख मान रहे हैं. जन्म का हम वो जन्म हमें अपना नहीं है, ये पता नहीं चलता, यही भ्रमण का कारण है. चतुर्गति में भ्रमण कर रहे तो उसके लिए, उसको अगर छोड़ना है तो हमें, अगर मैं मतलब एक एक्सपीरियंस बताती हूँ कि माता जी का जब रहता है ना जन्मदिन, तो ऐसे एक मेरी बुआ ने मुझे बोला कि माता जी को हमारी तरफ से इच्छा में बोलो, और हमारी तरफ से उनको क्या बोलते हैं ऐसे आरोग्य के लिए या एक हम शुभेच्छा देते हैं, ऐसा उनका भाव था. तो इन शॉर्ट उनको वो हैप्पी बर्थडे बोल रही थी. मतलब माता जी को बताओ, ऐसे उनका भाव था, लेकिन अच्छे शब्द थे उनके. तो मैंने क्या किया कि माता जी के पास गई मैं, और जैसे उन्होंने बोला था वैसे मैंने माता जी को बताया. माता जी, आज आपको इतने साल हो गए हैं और आपको उन्होंने रत्नत्रय की खुशहाली के लिए उन्होंने शुभेच्छा दी है या इच्छा भी बताया, ऐसे मैंने बोला. तो माता जी को तो ये ऐसे कुछ पसंद नहीं रहता. तो सच में बताती हूँ, उनके चेहरे पर ज़रा सी भी चंचलता नहीं थी. जैसे आपको अगर किसी ने हैप्पी बर्थडे बोला तो आप क्या करेंगे? स्माइल करेंगे ना, हाँ ऐसा करते. तो माता जी के मतलब जो जातिवंत वैराग्य बोलते हैं ना, वो सच में आपको ऐसे देखने को मिलेगा. अगर आप आएंगे तो देख सकते हैं, हर क्रिया में, हर चिंतन में उनके ऐसे वैराग्य रहता है. क्या रहता है वो सानिध्य में रहो तो समझ में आता है.
तो मुझे बताना है, हमें भी ऐसे संस्कार कर लेने चाहिए हमारे ऊपर। हम क्या करते हैं, हमारा जन्मदिन है तो वैराग्य को कहीं पर रख देते, धाब्यावरला ठेवलेला असतंय आणि दिवसभर राग असतो आपल्याला शरीराशी, काय माझं सगळ्यांनी मला म्हणलंय किंवा सगळ्यांचं आज मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे असं सगळ्यांना काय होतंय, म्हणजे त्या शरीरातच अडकला ना, तिथं भाववासना झाली का हो तुम्हाला, मी तर शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. म्हणून ते सगळा आपला ध्यास असतो, सगळा आपला प्रयत्न असतो ना, तो सगळा शरीरासाठी असतो, दिवस रात्र. तर त्यासाठी एक छोटंसं दृष्टांत सांगितला होता. आंटी मी मराठीत सांगते बरं का, नाही तर त्या दृष्टांताचा कचरा होईल. तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर एक शेतकरी असतो आणि त्याची बायको, ते दोघंजण घरात राहत होते आणि त्यांचं खूप हालाकीचं जीवन होतं, दिवस रात्र कष्ट करा आणि मग मिळवा असं. आणि त्याच्यामध्ये तिला दिवस गेले होते. तर त्यावेळेस तो शेतकरी होता, शेतामध्ये काम करत होता आणि त्याला न्यूज आली की कोणीतरी पळत पळत येऊन सांगितलं ते कुठं राहत होते, हिमालयाच्या कुशीत एक छोटं गाव होतं, जे की डोंगर बाजूला सगळीकडं आणि मध्यभागी खाली खाईमध्ये एक छोटं गाव होतं जिथं ते शेती करत होते. आणि त्या गावामध्ये नो फॅसिलिटीज, काही तिथं सोयी नव्हत्या त्यांना जर काय करायचं असेल तर डोंगर क्रॉस करून तालुक्यात जावं लागायचं, मग तिथं सगळे उपचार होणार, काय हवं असेल तर तिथनं आणावं लागणार असं. म्हणजे त्या गावातल्या लोकांना काय तुमच्या इंडियात चाललंय, तुमचं पाकिस्तानात चाललंय, तुमचं काय देश स्वतंत्र झाला, तुम्हाला मारामारी चालली, त्यांना कशाशी काय स्पर्श नव्हता. असं एकदम सुखी गाव म्हणायचं का. तर ते तिथं राहत होते अशा ठिकाणी. आणि झालं काय की त्या पत्नीचे दिवस भरले होते आणि तिला कोणीतरी पळत पळत सांगायला आलं त्या मनुष्याला, शेतकऱ्याला, की तुझ्या पत्नीला त्रास होतोय आणि तिला लगेच तुला हॉस्पिटलला न्यावं लागेल. मग आता तो त्याचं सगळं काम सोडला शेतातलं आणि पळत आला आणि पत्नीला येऊन भेटला. तर खरोखर तिला कळा सुरू झाल्या होत्या आणि ती तडफडत होती अशी फार. तर तो म्हणाला, धीरधर मी आलोच. आणि तो गेला आणि इतक्या पळत जाऊन बैलगाडी घेऊन आली. बैलगाडीमध्ये ठेवायचं तर तिला उचलावं लागणार, तो एकटाच होता, पण त्यातनं महत् प्रयत्नाने त्यांनी काय केलं, तिला उचलून बैलगाडीमध्ये ठेवलं. आता त्याला न्यायचं होतं बैलगाडी डोंगराच्या पायथ्याशी. मग हिच्या वेदना वाढायला लागल्या, ती ओरडायला लागली, तिला कळा सहन होईना. तर तिचा आवाज ऐकून त्याला हे कळेना, मी गाडी फास्ट चालवू का हळू चालवू, कसं चालवायचं. किती धर्मसंकट पुरुषांवर. बायकांचं संकट वेगळं तर पुरुषांचं वेगळं. तर तो विचार करत करतच कसं तरी धडपडत आणून तो त्या डोंगराच्या पायथ्याशी आणली त्यांनी गाडी. आता त्याला सगळ्यात मोठं संकट होतं, तिला पाठीवर घेऊन डोंगर चढून उतरायचं होतं आणि मग तालुक्यात जायचं होतं. कसं जाणार हो, कंडिशन काय होती, ती गर्भवती आणि तिचे दिवस भरलेले. आणि अशा अवस्थेमध्ये तिला उचलून घेऊन जायचं कसं होतं. तरी पण आता त्यांनी काय केलं, तिला धीर देत स्वतःची शक्ती एकवटत सगळं कार्य त्याला करायचं होतं एकट्याला. आणि संध्याकाळची 7ची वेळ होती, त्यामुळे त्याला तिथं कोणी मदतीला सुद्धा येऊ शकलं नाही. संध्याकाळ रात्र होत आली होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, तिला पाठीवर घेतलं, तिला खूप चांगल्या शब्दामध्ये धीर दिला की बस इथून फक्त आपल्याला डोंगर उतरलं की लगेच हॉस्पिटल येणार आहे, आपण तिथं जाणार आहे, तेवढ्या वेळ फक्त धीर धर. आणि त्याने तिला घेतलं आणि कसं तरी चढत चढत तो पुढं सरकू लागला. त्याच्यासाठी खूप अवघड होतं ते, पण तरी त्याचे सगळे प्रयत्न त्यांनी लावले आणि तो तिला घेऊन चढत होता. चढत असताना ती मध्येच ओरडायची, मध्येच त्याला आता काय मारायचं पण कमी करायचं नाही, इतका वेदना होत होता तिला. त्यामुळं ती सगळ्या रीतीने ओरडारडी चालली होती तिची. पण हा असा होता की स्थिर, सगळ्या रीतीने तिला धीर देत होता, आधार देत होता. झालं, थोडंच राहिलंय, चढ आला ना, संपलं ना, काय ते टोक आली ना, त्याच्या पुढं तर काय अवघड नाहीच आहे, फक्त थोडा वेळ काढ. आणि तो चढत 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 शेवटी माथ्यावर पोचला. आता बस माथ्याच्या 2 पावलं मागं असेल तर तो तिला म्हणतो, बघ माथा आलाच, आता काय चढण संपली तर उतरायला वेळ लागणार नाहीये, बस आपण 5 मिनिटात पोचणार, असं म्हणतोय. आणि माथ्यावर पोचला तर तिचा आवाज बंद झाला होता.
ती ओरडत नव्हती, काय बोलत नव्हती. मग ह्याला कळे ना की का बोले ना ती. तो तिला बोलतोय, विचारतोय, माग आहे ना पाठीवर, त्यामुळं काय झालं तुला, शांत आहेस ना, चांगली आहेस ना, त्रास होत नाही आहे ना, सगळं तो बोलतोय, पण तिच्याकडनं रिॲक्शनच नव्हती. त्याला शंका आली आणि त्याने तिला उतरवलं पाठीवरून, तर तिने जगाचा निरोप घेतला होता. म्हणजे ती मेली होती आणि तिच्याबरोबर तिच्या पोटातलं बाळसुद्धा मेलं. काय झालं, डोंगर उतरायचं तर राहिलंच. तिथं बसून माथ्यावर रात्रीच्या 12 वाजता तो ढसाढसा रडत बसला. का, कोणाला दोष देणार, कोणाचा दोष हो. मला म्हणायचं आहे, जन्म झाला का मरण झालं, कशाचं, सुख मानवायचं का दुःख मानवायचं. त्यामुळं त्याला इतकं काय आभाळ कोसळलं त्याच्यावर की सगळं त्याचं जगच नष्ट झालं. बायको नाही राहिली आणि जन्माला येणारं मूल सुद्धा गेलं. त्यामुळं त्याला काय करावं सुधरेना आणि तो तिथंच कितीतरी वेळ रडत बसला. आणि आता तिथून खाली उतरून आला, तर आल्यावर आता फक्त काय करणार आहेत लोक, येऊन सांत्वना करणार, तेवढं थोडंफार बोलणार आणि निघून जाणार. पण आता ह्याच्या डोक्यामध्ये काय झालं, सारखं तो विषय राहिला, आपली पत्नी मेली का, आपण तिला हॉस्पिटलला वेळेवर नाही पोचवू शकलो. तर 2 दिवसपर्यंत तो त्याच्या डोक्यामध्ये विचार. तिसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, हातात कुदळ घेतलं, फावडा घेतला आणि स्वतः एकटा निघाला डोंगराकडं. का, मी डोंगर फोडून रस्ता काढणार. जी वेळ माझ्यावर आली, जी वेळ माझ्या पत्नीवर, माझ्या मुलावर आली, ती वेळ कोणावर येऊ नये. आणि कुठल्याही, या डोंगराने माझ्या पत्नीचा जीव घेतलाय, तर असं त्या पुन्हा आता कुठल्याही पत्नीला मरावं न लागावं. कुठलंही जे बाळ अजून आज विश्व नाही पाहिलं, त्यांनी डोळे उघडले नाहीत, अशाला जगायच्या आधीच मरावं लागलं, जन्माला यायच्या आधीच, असं कुठल्याही मुलाचा हाल न हो म्हणून मी काय करणार, डोंगर पोखरणार आणि तिथून रस्ता तयार करणार. अशी त्यांनी एक मनाशी खुणगाड बांधली आणि तो गेला आणि डोंगराला, काय आता त्याचं चमच्यानी डोंगराला फोडल्याचं का असं, म्हणजे तुमचं त्याच्याजवळ असतं होतं ते फावडा. मग आता अनेक जण ते बघतायत आणि हसतायत त्याच्यावर. काय करतोय, हे काय शक्य आहे का तुला, हे काय असलं काम करायचं असतं का, होणार नाही तुझ्याशी, जा घरी जा. तो म्हणला, नाही, मी जे दुःख भोगले ते दुःख कोणाला भोगायला न लागो, ह्याच्यासाठी मी करणारच, माझ्याने होणार तेवढं तर मी करणारच, ह्या त्यांनी निर्धार केला होता. त्यामुळं पुन्हा तो रोज यायचा आणि दिवसभर तिथं खणायचं काम करायचा. आणि काय झालं, पहिला लोकांनी चेष्टा केली, नंतर लोक येऊन त्याला काय म्हणायचं, नाही थांबा की, पहिला लोकांनी येऊन चेष्टा केली, हसले त्याच्यावर, त्याला तोडायचा प्रयत्न केला. नंतर येऊन लोकांनी सांत्वना दिली, नको बाबा असं करू, सोड आता, म्हणजे काय म्हणायचं, एका चांगल्या शब्दांमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा तो सोडत नाही म्हटल्यावर लोक स्वतः घेऊन आले आता फावडा आणि कुदळ, आणि आता मग त्याच्याबरोबर ते पण काम करू लागले. तर याला 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, तर 12 वर्ष गेली. आणि 12 वर्ष झाल्यावर त्याचा तो रस्ता तयार झाला. पूर्ण तयार झाल्याशिवाय त्यांनी हार मानली नाही. आणि एक दिवस काय झालं, 12 वर्षांनी जेव्हा तो रस्ता तयार झाला, तेव्हा त्याला बघून इतकं समाधान वाटू लागलं की आपल्याला जसं त्रास झाला तसं आता कोणालाच होणार नाही आहे. त्या रस्त्यावरनं आता सगळ्या गाड्या येऊ जाऊ लागल्या. म्हणजे तिथं साधी बैलगाडी जाऊ शकत नव्हती, माणूस जाऊ शकत नव्हता, अशा ठिकाणी आता सगळी गाड्या ये जा करू लागल्या. आणि मग तो त्या रस्त्यावर काय म्हणायचं, डोंगर उतरून पुढच्या साईडला जाऊन रस्त्यावर तिथे एक माइलस्टोन असेल त्याच्याजवळ बसला होता, त्याला टेकून, आणि बघत होता की आपण जे मनात धरलं होतं ते, तो ध्यास आपण पूर्ण केला आणि आपल्याला आज यश मिळालंय, असं एका समाधानाच्या दृष्टीने बघत होता. तर तिथंच त्याचा पण अंत झाला. कशासाठी सांगितली हो सिद्धम, कशासाठी सांगितली स्टोरी? हां, विसरला? आपल्याला ध्यास आहे का असा? आपल्याला सुद्धा या जन्म मरणाच्या डोंगरातनं, या सगळ्या त्रासातून बाहेर पडायचे, असा निर्धार करा तर तुम्ही प्रयत्न करणार आणि तो प्रयत्न यशस्वी होणार.
आपल्याला तो त्रासच वाटत नाही, जाऊ दे कशाला धडपडतोय, काय शक्य नाही आहे, तुझ्याच्यानी होणार नाही आहे, असं सगळे ओढणारे असतात बरं का सिद्धम. मागं सरकायचं नाही, म्हणजे काय म्हणायचं, पुढं सरकणाऱ्याला एक जण मागं ओढणारा असतो. एक जण नाही, 4 जण. घरामध्ये किती जण आहेत, किती जणांनी ती सगळे ओढणारेच असतात. त्यामुळं जोपर्यंत आम्हा सांगतेत हातात पाय येतात ना तोपर्यंत ओढतात, आणि एकदा तुम्ही चांगला पुरुषार्थ करून वर सरकला ना सगळे हात जोडतात त्याच पायाच्या समोर. म्हणजे तुम्हाला शेवटी धीर धरावा लागतो. म्हणून सांगितलं जन्म माझा नाही, जन्म कोणाचा आहे ह्याचा पहिला निर्णय करा, तर तिथं तो जन्म दिवस वाटणार नाही, आणि त्याचा आपण सुख मानायची तर गोष्टच राहणार नाही. ज्ञानी असतो तो ज्या दिवशी ज्ञानाची प्राप्ती झाली, काय म्हणायचं, ज्या दिवशी आत्म्याचा बोध झाला तो त्याचा जन्मदिवस असतो. म्हणजे मला आत्मा आहे हे स्वीकार झालं, ती समीचीन मान्यता उत्पन्न झाली, तो विश्वास उत्पन्न झाला, त्याच दिवशी तुमचा जन्म झाला. आपण जन्मलोय का, जन्म झालाय का काका? जर आपण सम्यक दर्शनाची प्राप्ती केली असेल, तो बोध आपल्याला प्राप्त झाला असेल तर आपण पण जन्मलो, अन्यथा अजून पण आपण मेलेलेच आहोत. कारण जड म्हणलं आचार्यांनी, ज्याला कोणाला आपला बोध झाला नाही आहे तो जीव जड आहे, त्याला जीव पण म्हणता येणार नाही. मग आपण जर शरीराला मी मानतोय आणि त्याच्यामध्ये आनंद मानतोय तर आपण पण जडवतच आहोत. म्हणून सांगितलं जे काय आचार्यांनी सांगितलंय ना ते आपल्याला आपला बोध देण्यासाठी सांगितलंय, आणि हेच चिंतन करून याचाच अनुभव करून ज्यांनी कोणी साधना केली ते या भवाच्या चक्रातून मुक्त झाले. म्हणून ज्याला मुक्त व्हायचं असेल त्यांनी काय करा, स्वतःला जीव म्हणून जाणा आणि या दुःखाचं स्मरण करून तरी त्याच्यापासून विरक्ती उत्पन्न होऊ द्या, तर आपल्याला सुद्धा हा जन्म सार्थक झाला असं म्हणता येईल. म्हणजे जन्म झालाय तर त्या पर्यायाचा आपल्याला आपल्यासाठी उपयोग करून घेता आला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला सगळ्या जन्मांचा अंत करता आला पाहिजे. म्हणून जेव्हा कनक शांतीचं वगैरे गोष्ट आपण ऐकली अनेक वेळा, त्यांनी जेव्हा मातेला परमिशन विचारायला चालले होते की मला आता संसारात राहायचं नाही, किती वर्षाचे होते, 8 वर्षाचे, मला दीक्षा घ्यायची आहे असं बोलले आणि समूह शरणामध्ये चालले होते. मग त्यावेळेस घरातल्या सगळ्यांनी अडवलं, नाही तुला होणार नाही, जाऊ नको, आणि ती माता रडायला लागली. त्यावेळेस तिथं काय सांगितलं त्या 8 वर्षाच्या मुलांनी, म्हणले आजपर्यंत मी अनेक मातांना रडवले, पण आज मी तुला आश्वासन देतो की मी आता ह्याच्या पुढं कुठल्याही मातेला रडवणार नाही. म्हणजे जेव्हा जन्म झाला, काका 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 काय सांगितले मी, दिसताय की आता किती काळजी, ह्याला म्हणतात मोह, नाही ना. तर म्हणजे तिथे सांगायचं होतं मला की त्या मातेला जन्म देताना किती वेदना सहन कराव्या लागला, म्हणून त्यांनी सांगितलं की ह्याच्या पुढं मी कुठल्याही मातेला रडवणार नाही, म्हणजेच आता ह्याच्या पुढं मी जन्म घेणार नाही, असा माझा हा जन्म शेवटचा हो. म्हणून जन्म कल्याण तिथं त्यांचं मनवलं जातं. तीर्थंकरांचं जन्म कल्याण का करायचं, त्यांचं करायला चालतं आणि आमचं चालत नाही का? आम्ही हॅपी बर्थडे केलं तर काय दोष आहे हो, असं विचारतात लोक. तर सांगितलं जर तुम्ही या जन्माचा वापर जन्म मरणाचा अंत करण्यासाठी करणार असाल तर करा, किंवा हा जन्म तुमचा शेवटचा असेल तर करा, काय करा, सेलिब्रेशन. नाहीतर तुम्हाला करायचा अधिकार नाही, कारण आपण वैराग्य वाढवत नाही तर राग वाढवतोय. आपल्या या शरीराच्या प्रती किती आसक्ती, किती एकत्व, किती अनुराग आहे. म्हणून त्या ह्याच्यात आज मी 12 भावना सुद्धा म्हटल्या, त्याच्यामध्ये सुद्धा एवढं चिंतन छान झालं की शरीर माझं नाही आहे तर जन्म कुठला आपला. जिस देह में आत्म रहे वह देह भी जब भिन्न है, तब क्या कहे उनकी कथा जो क्षेत्र से भी अन्य है भिन्न परिजन भिन्न पुरजन भिन्न ही धन धाम है भिन्न भगिनी भिन्न जननी भिन्न ही प्रियवाम है.
जिस देह में आत्म रहे वह देह भी जब भिन्न है. या देहामध्ये राहतो, इतक्या जवळ आहे, निकट आहे, तरी सुद्धा हा देह जर माझा नाही आहे तर कोण माझं? हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? सगळं माझं म्हणतोय. किती किती भिन्न आहे हे स्पष्ट दिसतंय. एवढं शरीराला मी भिन्न करू शकत नाही तर ते भिन्न आहेच. मग हे तर प्रगट भिन्न दिसते. म्हणून सगळ्या अन्यत्व भावनेतून, अशुचित्व भावनेतून सुद्धा याचाच बोध मिळतो, मी म्हणजे शरीर नाही, नव्हतो, नसणार. म्हणून त्या अशरीरी स्वभावाला प्राप्त करण्यासाठी 12 भावना रोज म्हणायच्या. एक का म्हणतो का आपण? कुठली पण एक 12 भावना रोज म्हणायची, ज्याच्या चिंतनाच्या निमित्तात आपल्याला पण वैराग्याची संस्कार होतात. आणि त्या प्रत्येक भावनेतून आपल्याला आपला आत्मा दिसू शकतो. म्हणून साधना करा. ओम. जाणा हा मी जन्मरहित, शरीररहित, दोषरहित जीव आहे. मी तर शुद्ध आत्मा आहे. अनादिपासून आहे, अनंत काळापर्यंत असणारच. जन्ममरणाने सर्वथा रहितच आहे. पहा, हे शरीर माझे नाहीच. शरीर जड आहे, पुद्गलाचा पिंड आहे. त्याला उत्पन्न करणारा मी नाहीच. त्याच्या निमित्तात माझे अस्तित्व नाहीच. मी तर स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. शरीराशी बद्धस्पृष्ट नाहीच. शरीरामध्ये माझे एकत्व नाही, ममत्व नाहीच. अनुभव करा, मी शरीर नाही, मी जीव आहे. आनंदाने रसरसलेला आहे, चैतन्याने पुलकित आहे. बस जानन मात्र आहे. अजन्मस्वरूपोऽहम्. अमरस्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. विसर. नमो अरिहंताण.